मान्यवरांना विनंती आहे, कुटुंबाचा स्नेह इतका मोठा आहे, अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, सर्वांच्या नावाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न निवेदक या नात्याने मी करत आहे। मात्र नजर चुकीने कोणाच्या नावाचा उल्लेख बाकी असेल तर दिलगिरी यानंतर शरद सहकारी बँकेचे रामदास जाधव साहेब परिवाराचे नातेवाईक आपणाला विनंती राहील आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी। तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर लोहकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर सागर गुजराती, अतुल शेठ शहा, वैभवजी पोखरकर, स्वप्नवेद सोल्युशन, सखाराम नाईकडे, आदरणीय पंकज भागडे, अभिषेक कडुसकर, सुमित ढमाले, सौरभ कडुसकर, अनिल पवळे, राजू शेठ चिखले, हसन भागडे, मल्हारी दादा पवार, बबन भागडे, भीमाजी भागडे, शांताराम पठारे, राहुल शेठ गावडे, सुनील कराळे, नारायण अभंग, मुकुंद शेठ बोराडे आणि मित्रपरिवार, तुकारामजी कडुसकर, कैलासराव वारीक, माजी सरपंच संजयजी कडुसकर, महेशजी डमडेरे, मारुती महाराज पवार, गंगाराम वारीक, चंद्रकांत नाना कडुसकर आणि निमगाव साव्याचे आदरणीय काटे शेठ सर्वांची श्रद्धांजली प्राप्त। सावंत पाटील परिवाराचा एक जाणता राजा, ज्या माग आदिशक्ती त्यांची पत्नी आमच्या सासूबाई उभ्या होत्या, हे सगळं घडत असताना त्यांना आधार दिला। परंतु 1 वर्षापूर्वी त्यांचं या कुटुंबातून जाणं झालं असे आमचे सासरे नाथासेठ भीमाजी सावंत पाटील। सावंत वस्तीवर म्हणजे सासरवडले येताना पहिलं घर त्यांचं लागणार। ते म्हणतात ना, नामदेव पायऱ्याला शिवल्याशिवाय पुढं जायचं नाही, त्याप्रमाणे सतत मायेचा आसार, कसं काय चाललंय जावईपू, सगळे जावयांचं बरं आहे का, आमची मुलगी बरी आहे का, हे जवळकीने विचारणारा हा आमचा मामा आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं। ज्यावेळी त्यांची अंत्ययात्रा होती, अंत्ययात्रेच्या ठिकाणी माणसाचा महासागर लोटला होता। किती माणसं होती, किती माणसं काय काय म्हणत होती, काय कोणाच्या वेदना होत्या, हे सगळं आपण त्या ठिकाणी गेल्या वर्षी पाहिलेलं आहे। नाथामामांनी हे 2 रामलक्ष्मणाची जोडी या ठिकाणी जन्माला घातली। हे सगळं करता असताना आमच्या भावाचा स्वभाव म्हणजे एक टायगर, काय बोललं आणि काय करेल कोणाला सांगता येणार नाही, परंतु जे करेल ते खरं करणार आणि सत्य करणार। असो त्याच्या पाठीमागं असणारे आमचे दुसरे सासरे रमेश शेठ या ठिकाणी किती बोललं आणि किती सांगितलं, परंतु हे नाथामामाचं जाणं या कुटुंबासाठी फार मोठा आघात होता आणि या आघाताला बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद दिलेत। या ठिकाणी आपण सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलात। या मी माझ्या वतीनं माझे मामा उद्योजक नाही लक्ष्मण शेठ काचोळे यांच्याही वतीने या मामांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। यांनी या ठिकाणी जातो। जय हिंद।